लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की कला आणि अद्विक ऑफिसमध्येच असतात. अद्विक कलाला बोलत असतो, आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स हेच सांगतो मला की या क्लायंटची डिमांड खूप मोठी आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात तो डिझाईन्स एका रात्रीत कशा पूर्ण करणार आहे. त्यावर कला बोलते, हे बघ चांदेकर, मला माहिती आहे हे कठीण आहे पण अशक्य नाही, मी करीन, प्रॉमिस. तर तिकडे रोहिणी सरोजला बोलत असते, वहिनी, वेळ जाण्याच्या आत काहीतरी कर हां, आणि निघून जाते. सरोज मनात बोलते, ही मुलगी हळूहळू सगळं ताब्यात घेण्याचा प्रयत्न करते आणि हा तिच्या हातातला बावला होते. नाही, पण हे मी होऊ देणार नाही. आणि संध्याकाळ होते. कला आणि अद्विक ऑफिसमध्येच असतात. कला केबिनमध्ये चिप्स घेऊन येते व खात असते आणि तशीच डिझाईन्सचं काम करते. हे पाहून अद्विक कलाला बोलतो, ऐ, तू काय गार्डनमध्ये फिरतेस की काय? खाण्याच्या वस्तू माझ्या केबिनच्या बाहेर. कला बोलते, नाही, मला भूक लागली आहे आणि भूक लागल्यावर माझं डोकं चालत नाही. आणि मग अद्विक सांगतो, हे बघ, आपण ऑफिसमध्ये आहोत आणि येथे रूल्स फॉलो करावे लागतात. कामाच्या वेळी काम आणि ब्रेकच्या वेळी ब्रेक. चल, ठेवून ये बाहेर. असं बोलून तो तिच्याकडून ते चिप्स घेतो आणि बाहेर ठेवून येतो. आणि मग कला त्याच्यावर चिडते आणि परत डिझाईन्स बनवायला लागते. काही डिझाईन्स बनवते आणि मधीच उठते व काहीतरी शोधत असते. त्यावर अद्विक बोलतो, अरे काय चाललंय, जरा वेळ एक ठिकाणी शांत बसू शकत नाही का? शांत बस तिथं आणि काम कर. मग कला बोलते, मला आता वरती जावं लागेल. अद्विक विचारतो, कशासाठी? मग कला सांगते, डिझाईन्ससाठी. मग अद्विक बोलतो, इथे आहे ते घे. तरी कला वरती जायला निघते आणि मग अद्विक पण तिच्या मागे जातो आणि म्हणतो, काय चाललंय तुझं? महत्त्वाचं काम सोडून बाकीचे उद्योग करती. कला बोलते, तू कर ना तुझं काम, मला जाऊ दे. आणि असं बोलून जिन्याने जायला निघते तर अद्विक तिला बोलतो, लिफ्टने चल ना. मग तर कला बोलते, नाही, मी जिन्याने जाणार आहे. तरी अद्विक तिला लिफ्टने न्यायला ओढतो आणि लिफ्टमध्ये आणतो. तर अद्विक शिट्टी वाजवत असतो. कला बोलते, चांदेकर गप्प बस ना जरा आणि फॅन लाव. त्यावर अद्विक बोलतो, तू काय पहिल्यांदा आली आहे का लिफ्टमध्ये? असं वागती? ऑटोमॅटिक आहे, आपोआप चालू होतो. कला मला कला बोलते, मला घुसमटल्यासारखं होतंय, चांगलं जिन्याने गेलो असतो. अद्विक बोलतो, चांदेकरांची लिफ्ट आहे, बेस्ट आहे. तरी पण मला कसतरी होते. जरा जरी जास्त वेळ लिफ्टमध्ये थांबलं ना, असं वाटतं. त्यावर अद्विक बोलतो, तुला काय सांगितलंय मी आत्ता? कुणाची लिफ्ट आहे? चांदेकरांची. ती कधीच बंद नाही पडत. असं बोलताच लिफ्ट बंद पडते. मग कला घाबरते आणि म्हणते, चांदेकर, लिफ्ट उघड, मी नाही थांबू शकत. उघड, लिफ्ट उघड. अद्विक बोलतो, थांब, बडबड बंद कर, बघू दे मला. आणि डोकून बघतो लिफ्टमधून, म्हणतो, लाईट तर चालू आहे बाहेरची, मग लिफ्ट कस काय बंद पडली? आणि बोलतो, अय, काय होतंय तुला? तू बरी आहे ना? काही नाही, काही नाही, टेन्शन नको घेऊ, अर्ध्या तासाने चालू होईल लिफ्ट. कला बोलते, काय, अर्धा तास? मी अर्धा मिनिट पण नाही थांबू शकत, तू लिफ्ट उघड. त्यावर अद्विक बोलतो, काय होतंय तुला? कला बोलते, चांदेकर, मला एकदम असं घुसमटल्यासारखं होतंय, एकदम बंद बंद, कोणीतरी नाकावर उशी दाबतंय किंवा पाण्यात बुडतोय आपण. त्यावर ऋत्विक बोलतो, तुला कमी शब्दात बोलताच नाही येत का? क्लॉस्ट्रोफोबिया आहे म्हणून. कला बोलते, हो तेच, मला तसंच होतंय आणि म्हणणे चांदेकरांची लिफ्ट बंद नाही पडत. चांदेकर काय कुठले देव आहेत का काय? त्यावर अद्विक बोलतो, आता या परिस्थितीत पण तू वाद कसला घालतीये? त्यावर कला बोलते, वाद नाही, वाट लागली येते माझी. अद्विक बोलतो, नाही नाही, नाही होणार, काही नाही होणार. पण तुला घाम का आलाय एवढा? तू शांतपणे बस येते. असं बोलतो आणि तेवढ्यात कला खाली पडते. मग तो म्हणतो, खरे खरे, डोळे उघड, हे बघ, हे बघ, उघड डोळे, डोळे उघड. त्यावर कला डोळे उघडते आणि म्हणते, बरी आहे मी. अद्विक बोलतो, आता शांत बस आणि श्वास घे गुपचूप, डोळे उघड. आणि तिचे हात चोळत म्हणतो, डोळे उघड, डोळे उघड, हां, आता मी सांगतो तसं कर. दीर्घ श्वास घे, हां, कर असं, कर आता 2-3 वेळा कर, हां. बरं वाटतंय ना आता? कला बोलते, हां, किंचित बरं वाटते. अद्विक म्हणतो, हां, सांगितलं होतं मी. असं जर प्रत्येक गोष्ट ऐकशील ना माझी, तर प्रत्येक वेळी बरं वाटेल. पण नाही, तुला नेहमीच स्वतःचं खरं करायचं असतं. सांगत होतो ना केबिनमध्ये बसून काम कर म्हणून. काय गरज होती वरती जायची? कला बोलते, अरे डिझाईन्स बघायला. अद्विक बोलतो, मग डिझाईन्स खाली मागवता आल्या नसत्या का? डोळे उघड, अजिबात डोळे बंद नको करू.
आणि मनात विचार करतो, काय करू मी आता, हिला काही झालं तर, आणि आज ही बेशुद्ध पडली तर लगेच इंजेक्ट होईल, आणि मग उद्याचं काय. आणि कलाला धीर देतो ना, आवाज देतो, कुणी आहे का असं. तर तिकडून हरी बोलतो, साहेब तुम्ही अडकलाय होय आत. अहो मी हरी. अदीप बोलतो, हरी अरे काय झाले, लिफ्टला का बंद पडली आहे, किती वेळ झालाय, आम्ही आतमध्ये अडकलोय, बाहेर लाईट दिसते पण लिफ्ट का बंद आहे. हरी बोलतो, अहो साहेब काळजी नका करू, मी वसंत काकाला फोन केलाय, ते येत आहेत ना. अद्विक बोलतो, कधी येत आहेत, किती वेळ झालाय, त्यांना लवकर बोलवा. पण हरी निघून जातो. तर तिकडे कला बोलते, चांगलं मी जिन्याने जात होते, उगच तुझं ऐकून लिफ्टने आले. त्यावर अद्विक बोलतो, अगं माझं ऐकून आली म्हणजे, या गोष्टी कशासाठी बनवल्यात, आपल्या सोयीसाठी, आम्ही नाही जात जिन्याने. त्यावर कला बोलते, काही बोलू नको, घरात जिन्याने 10 वेळा वर खाली करतो तेव्हा काही वाटत नाही. त्यावर अद्विक बोलतो, अगं मी ऑफिसमधलं बोलतोय मूर्ख. त्यावर कला बोलते, मी नाही वापरत लिफ्ट कधी, मला असं बंदच होतं. अद्विक दार वाजवतो, आवाज देतो, नंतर विचार करतो, जाऊ द्या निवांत उभं राहतो, काहीच नाही करत. पण नाही काही, नाही नाही, मी काहीही नाही केलं आणि हिला काही झालं तर सगळं माझ्यावरच येईल. नाही नाही, मला काहीतरी करावेच लागेल, हिचे विचार डायव्हर्ट करावे लागतील. आणि मग तिच्याजवळ बसतो, खरे खरे हे बघ हे बघ, लिफ्टचं दार उघडलं. कला बोलते, काय. त्यावर अद्विक बोलतो, असं मी दार उघडल्यावर बोलेल, आत्ता नाही हा, असं बोलतो. मग तो म्हणतो, तुला एक गोष्ट सांगतो, माझा एक क्लायंट USA मधला, तो पण लिफ्टमध्ये अडकला होता. अर्धा तास म्हणता म्हणता 1 तास, 1चे 2 तास तरी लिफ्टमध्येच होता, तरी त्याला काहीही झाले नाही असं सांगत असतो. तर तिकडे घरात रोहिणी बघते आणि म्हणते, याच्या रूमचा लाईट ऑन कसा आहे बघावे लागेल. आणि डोकून पाहते तर रूममध्ये कोणीच नाही आहे. एवढ्या उशिरा राजन राणी कुठे गेले असतील बरं. आणि लगेच खाली येते. कलाच्या आईला म्हणते, मिसेस खरे झालं का तुमचं काम. त्यावर कलाची आई म्हणते, होय होय, तेवढा आटपून येतच होते वरती. रोहिणी म्हणते, बरं मला सांगा, तुमचा लाडका जावई आणि लेक कुठं आहेत. त्यावर कलाची आई म्हणते, ते जास्तची ऑर्डर आली आहे ना, म्हणून ऑफिसमध्ये थांबणार आहेत आजची रात्र दोघं. त्यावर रोहिणी म्हणते, रात्रभर. आणि मग लगेच सरोजकडे जाते आणि तिला सगळं सांगते. सरोज आणि रोहिणी ऑफिसमध्ये जायला निघतात. आणि रोहिणी मनातल्या मनात विचार करते, आणि आता अद्विक आणि कला संपल्यातच जमा आहेत. चल रोहिणी, या ऐतिहासिक क्षणाची साक्षी हो. आणि मग ती पण जाते सरोजच्या मागे मागे.